थकबाकीदार मालमत्ता धारकांसाठी महापौर अभय योजना सुरू करण्यात आली असल्याची घोषणा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापौर अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास दंडाच्या रकमेत 100% सवलत दिली जाणार आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या मिळकतधारकांनी सामान्य करात 10% आणि 5% सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. मनपा क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदारांना एकरकमी कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळे नागरिकांवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल, असं सांगत महापौर सूर्यवंशी यांनी म्हटले की अभय योजनेअंतर्गत महापालिकेने दंडमाफीसाठी 3 टप्पे निश्चित केले आहेत. 7 जुलै ते 31 जुलै 2026 अखेर दंडावर 100% सवलत, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 अखेर दंडावर 75% सवलत, 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अखेर कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना दंडावर 50% सवलत मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर संपूर्ण भरून नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांनाही महापालिकेनं विशेष प्रोत्साहन दिलं आहे. आपण घरपट्टीच्या बाबतीत आता सर्व जे थकीत घरपट्टी आहे त्या सर्वांसाठी एक महापौर योजना लागू केलेली आहे. त्यात शास्ती दंडात काही प्रमाणात आपण सूट दिलेली आहे. त्याचा लाभ थकबाकीदारांनी घ्यायचा आहे आणि महापालिकेच्या कर स्वरूपात भरणा करायचा आहे, जेणेकरून आपल्या सांगली शहराच्या विकासाला गती मिळेल. ही आज योजना आम्ही जाहीर करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.